नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्याचे 36 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 37. विशाल आणि संध्या दोघे पण ज्योतीला गाडीपर्यंत सोडायला गेले. ज्योतीने विशालला अगदी मन भरून पाहिलं आणि काही गोष्टी आपल्या नशिबात नसल्या की आपल्याला त्या जास्त हव्या असतात. त्याच्याबद्दल जास्त ओढ असते आपल्याला, पण जे आपल्या हातात नाही ते तिथेच सोडलेलं आपल्यासाठी चांगलं असतं. विशालला आणि संध्याला न दिसून देता भरलेल्या डोळ्यांनी ज्योतीने दोघांचा पण निरोप घेतला. विशाल संध्याकडे पाहत होता. आता हिचं काय रिॲक्शन असेल याचा अंदाज घेत होता. पण संध्या एकदम शांत आणि निर्विकार चेहऱ्याने गप्प उभी राहिली होती. काहीच बोलत नव्हती. विशाल संध्याला म्हणाला, संध्या, ए माझी लाडूबाई, बोल ना काहीतरी. सॉरी, चुकलो मी. तुझ्या मनात जे काय आहे ते बोल ना. पाहिजे तर मला ओरड, मार, काहीही कर, पण अशी शांत राहू नकोस. तुझ्या मनात जे काय आहे ते सांग ना मला. आणि एवढं काय झालं नाही अगं. विशालने संध्याला त्याच्याकडे वळवलं आणि तिला म्हणाला, संध्या, हा विशाल फक्त तुझाच आहे. त्याच्या हृदयात फक्त तुझ्यासाठी स्थान आहे, बाकी कोणासाठीच नाही. आणि तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. आय लव्ह यू असं म्हणाला आणि तिच्या कपाळावरती दोन्ही गालावरती किस केला. तरीही संध्या त्याला कुठलाच रिस्पॉन्स देत नव्हती. विशालला आता खूप भीती वाटायला लागली. का असं वागते हे त्याला तिच्या वागण्याचा, ती गप्प राहण्याचा खूप त्रास होत होता. त्याची हसती खेळती संध्या कुठेतरी हरवल्यासारखं त्याला वाटत होतं आणि ती एक प्रकारे न बोलून त्याला शिक्षाच देत होती, खूप मोठी. विशाल संध्याला म्हणाला, संध्या, ते बघ, तिथे गजरा विकणारा माणूस आहे. तुला गजरा घ्यायचा आहे का? तुला आवडतो ना गजरा केसात माळायला? माझ्या लाडूबाईला मस्त गजरा घेतो. विशालने संध्याचा हात धरला आणि तिला तिथे घेऊन आला आणि तो संध्याला विचारायला लागला, संध्या, किती घेऊ? त्यांनी एक गजरा हातात घेतला आणि तिला म्हणाला, तू जोपर्यंत मला थांब म्हणत नाहीस ना, तोपर्यंत मी सगळे गजरे घेणार, बघ तू. मग त्याने गजरे घ्यायला सुरुवात केली. 1, 2 असं करून 15-16 गजरे घेतले बाबांनी. आणि संध्या त्यांना म्हणाली, थांबा, बास झालं. काही दुकान मांडायचं आहे का इथे? विशाल आता गालात हसला आणि म्हणाला, चला चला बाबा, बायको काहीतरी बोलली. माझी बायको मुकी नाही आणि बहिरी पण नाही. मी जे बोलतोय ते तिला ऐकायला येतंय आणि तोंडाने बोलता पण येतंय. विशाल संध्याकडे पाहून हसला, पण संध्या एवढूस सुद्धा हसली नाही. संध्या गजरेवाल्याला म्हणाली, फक्त 2च गजरे द्या, एवढे नको. आणि विशालच्या हातात ना तिने सगळे गजरे परत केले आणि फक्त 2च गजरे तिच्या हातात घेतले आणि स्वतःच्या हाताने माळायला जाणार इतक्यात विशाल पैसे देऊन पटकन आला आणि तिला म्हणाला, स्वीटहार्ट, हा मान नवऱ्याचा असतो, त्याच्याकडून असा काढून घ्यायचा नसतो. ज्याचा मान त्याला देवा माणसाने. दे, मी केसात माळतो तुझ्या. लांब सडक केस सरळ केले आणि तिच्या केसांमध्ये गजरे माळले. तिला मिठीत घेतला आणि दोघे पण चालायला लागले आणि संध्या काहीच बोलत नव्हती. विशालची एकट्याची बडबड चालली होती. संध्या असं, संध्या तसं. संध्या, चल आपण तिकडे जाऊ फोटो काढून. एक छान फोटोग्राफर तिथे आला होता. समुद्रावर फिरायला आलेल्या लोकांचे आणि काही कपलचे तिथे फोटो घेत होते. विशाल संध्याला म्हणाला, संध्या, चल आपण तिकडे जाऊ, आपले मस्त फोटो काढू, एकदम हॉट हॉट. तुला माझे फोटो काढायचे होते ना सकाळी? संध्या विशालला म्हणाली, नको मला, आणि आजची ही आठवण तर अजिबात नको. विशालने संध्याची हनुवटी वर उचलली आणि तिला म्हणाला, संध्या, माझ्या डोळ्यात बघ, हा विशाल तुला सोडून जाईल असं तुला वाटतं का? आणि झालं आता ते, दे तो विषय सोडून. सारखं सारखं त्याला काय धरून बसायचं? संध्याच्या डोळ्यात ना अश्रू जमा झाले. आज माझा जीव खरंच गेला असता असं मला आता वाटत आहे. मी शांत आहे, पण मी मनातून खूप घाबरले आहे. तुम्हाला गमवायची भीती वाटते आणि मी कधीच तुम्हाला गमवू शकत नाही.
कारण की तुम्ही माझा जीव आहात, माझं पहिलं प्रेम तुम्ही आहात, माझा श्वास, माझा आधार, माझं अस्तित्व, माझी ओळख, सगळं तुम्ही आहात, माझं सर्वस्व आहात तुम्ही. आणि जेव्हा तुम्हाला मी कुठल्या तरी वेगळ्या मुलीच्या मिठीत पाहिलं, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला काहीच कळत नव्हतं. नंतर तिचं वागणं थोडंसं विचित्र वाटलं मला. नंतर तुम्ही तिच्याशी बोलायला गेलात. माझ्या मनात होणारी घालमेल मलाच माहिती. आज तर मी ठरवलं होतं, तुमचं जर काही असेल ना, तर आजचा दिवस माझा शेवटचा, असं म्हणाली आणि घळाघळा रडायला लागली. आयुष्यात जर काय मला द्यायचं असेल, तुमचं प्रेम, तुमचा एकनिष्ठपणा आणि तुमची अनमोल साथ मला द्या. मला बाकी काही नको तुमच्याकडून. याच्यामध्येच ही संध्या खूप सुखी राहील. इथून पुढे मी हा विषय कधीच काढणार नाही. माझ्या मनात जे होतं ते मी तुम्हाला सांगितलं. विशालच्या डोळ्यात पण आता अश्रू जमा झाले आणि तो गुडघ्यावर बसला आणि संध्याला घट्ट मिठी मारली आणि रडत तिला म्हणाला, संध्या, आय लव्ह यू सो मच. तुझा हा विशाल फक्त तुझाच आहे आणि तुझाच राहील. मला माझी आधीची संध्या परत हवी आहे. मी परत कुठल्याही मुलीला स्पर्श काय तिच्यासोबत बोलायचं झालं तरी 2 हाताचं अंतर घेऊन उभा राहील. मग तर झालं. आणि मी नाही ग तिला माझ्या मिठीत घेतली. तीच माझ्या मिठीत आली आणि मी किती सोडायचा प्रयत्न करत होतो, पण तिने अगदी मला घट्ट मिठी मारली होती. संध्या, मी काय करू म्हणजे माझी संध्या मला परत मिळेल? संध्याने डोळे पुसले आणि स्वतःला सावरलं. विशालला म्हणाली, मला तुमच्यासोबत भरपूर फोटो काढायचे आहेत. चला फोटो काढूयात. खरं, पण असा चेहरा लटकवून फोटो काढणार आहेस का? संध्या म्हणाली, मूड नाहीये माझा. मूड गेला आता माझा. विशालने तिच्या खांद्यावरती हात ठेवला होता. तो हळूहळू त्याचा हात खाली खाली घेत तिच्या कमरेपर्यंत आणला आणि तिला भरपूर गुदगुल्या करायला लागला. तिला उचलला आणि गोल गोल फिरवायला लागला. संध्याने पण त्याला मिठी मारली, अगदी घट्ट, आणि त्याच्या गालावरती भरपूर किस केले. विशालने ओठावरती बोट ठेवला आणि म्हणाला, इथे पण हवा आहे. संध्याने त्याच्या ओठावरती पण किस केला आणि त्याला घट्ट बिलगली, अगदी घट्ट. विशालला आता थोडंसं बरं वाटलं आणि दोघे जण फोटो सेशन करायला गेले. तिथे मस्त असा हार्ट शेप होता आणि त्याच्यामध्ये फोटो सेशन करायचं होतं दोघांनी पण. भरपूर फोटो काढले. विशालने संध्याला किस करताना, एकमेकांच्या मिठीत असताना, एकमेकांकडे प्रेमाने पाहताना अशा भरपूर पोजेसमध्ये फोटो काढले दोघांनी पण. विशाल संध्याला म्हणाला, संध्या, तुला भूक लागली असेल ना, चल जाऊयात आपण. दोघांनी पण त्यांच्या फोटोची सॉफ्ट कॉपी घेतली आणि दोघे पण रेस्टॉरंटमध्ये आले. विशाल संध्याला म्हणाला, संध्या, तुला काय खायचंय ग? तुला जे आवडेल ते मागूयात आपण. संध्याने विशालचा हात हातात घेतला आणि विशालला हळूच डोळा मारत म्हणाली, मला विशालरावच हवे आहेत आज. आज त्यांनाच खाऊसं वाटत आहे मला. विशाल तिला म्हणाला, खरं का काय? पण कसं खाणार आहेस? असंच खाणार आहेस का शिजवून? संध्या आता हसायला लागली आणि संध्याची कळी आता हळूहळू फुलली. काही बोलता, मी चेष्टा करत होते तुमची. दोघांनी पण थोडंसं खाल्लं आणि त्यांच्या रूमवरती आले. रूमवर आल्या आल्या विशालने संध्याला मिठीत घेतलं आणि तिच्या केसांवरनं प्रेमाने हात फिरवला आणि तिला भरपूर किस केले आणि तिला म्हणाला, बायको, थँक्यू. संध्या म्हणाली, कशाबद्दल? तुम्हाला समजून घेतलं त्याच्याबद्दल. आणि प्रत्येक वेळेस मला अशीच साथ देशील ना? एकमेकांना समजून घेऊनच आपला संसार होतो आणि चुकांमधूनच माणूस शिकत असतो, हो का नाही? संध्या म्हणाली, हो, मी थोडीशी फ्रेश होऊन येते. विशाल म्हणाला, बरं, आणि 10 मिनिटाशिवाय बाहेर येऊ नकोस. संध्या हसली आणि म्हणाली, काय जबरदस्ती आहे? तुला म्हणालो ना मी 10 मिनिटाशिवाय बाहेर येऊ नकोस, मग नाही यायचं. मला यायच्या आधी हाक मारायची. अहो, बाहेर येऊ का? मगच बाहेर यायचं, समजलं? संध्या म्हणाली, बरं बाबा, समजलं. संध्या आतमध्ये फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन तिने विशालला आवाज दिला,
अहो बाहेर येऊ का मी? विशाल म्हणाला, थांब 2 मिनिटं. एवढी काय घाई आहे? संध्या विशालला म्हणाली, अहो मला झोप आली आहे. विशाल तिला म्हणाला, संध्या आज झोपायचं नाही. आज आपली नाईट आपण एन्जॉय करायची. संध्या मनातच म्हणाली, एवढं बजावून आले ह्या बाबाला, पण आता अजिबात ऐकणार नाही. संध्या म्हणाली, बरं लवकर आवरा. विशालने सगळीकडे कॅन्डल लावले आणि बेडवरती गुलाबांच्या फुलांचा हार्ट शेप काढला आणि 2 टॉवेलचे तिथे राजहंस करून ठेवले होते. ते विशालने उचलले आणि फक्त बेडवरती ठेवले. अख्ख्या रूमवर हलकासा रूम फ्रेशनर मारला. लाईट घालवली. विशाल संध्याला म्हणाला, संध्या बाहेर ये. संध्या मनातच म्हणाली, नक्कीच काहीतरी सरप्राईज आहे यांचं. तिने हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर पाहते तर काय, सगळा अंधार आणि विशालने कॅन्डल लावल्या होत्या. हळूहळू पावलं टाकत बाहेर आली आणि ती त्याला म्हणाली, अहो कुठे आहात तुम्ही? आणि हा काय सगळा अंधार करून ठेवला आहे रूममध्ये आणि फक्त मेणबत्ती पेटवून ठेवल्या आहेत. लाईट लावा ना, मला काहीच दिसत नाही. संध्या बेडपर्यंत आली आणि विशालने एखादं सावज पकडावं तसं तिला पटकन मागून घट्ट मिठी मारली आणि तिच्या हातात रेड कलरचा गाऊन घालायला दिला. संध्या त्याला म्हणाली, हा गाऊन कधी टाकला हो तुम्ही? विशाल म्हणाला, अगं सकाळी तुझी बॅग भरत होतो ना, तेव्हाच टाकला. म्हटलं असू देत, उपयोगाची गोष्ट आहे ती. संध्यानी त्याचा गाल चावला आणि म्हणाली, तेवढ्या बाबतीत पटाईत आहात तुम्ही. विशाल म्हणाला, नाही नाहीतर एक काम कर, गाऊन घालूच नको, उगाच कशाला वेळ वाया घालवायचा ना. विशालने संध्याला पटकन उचललं आणि बेडवरती ठेवलं. तिला लिप लॉक किस करायला लागला आणि संध्या पण त्याची साथ द्यायला लागली.